मित्रांनो, माझ्या सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा भावनगर नांदेड येथे शिवजन्मोत्सव फार हर्षोल्लासात साजरा करण्यात आलेला आहे आणि त्यासंबंधीची ही चित्रफित तुम्हापुढे सादर करीत आहोत। महात्मा फुले शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री बाबूराव शिरपुले सर तसेच सुप्रसिद्ध छायाचित्रकार यांच्या हस्ताने लाईव्ह चित्ररेखाटन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। मित्रांनो, त्यांचा पराक्रम, त्यांचं शौर्य, त्यांचं धाडस, त्यांचा संयम दर्शवणाऱ्या या घटना आहेत। त्यापैकी अफजल खानाचा वध पहिली घटना। लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची बोटे कापणे, तो वाचला, बोटावर त्याचं निभावलं, नसतं तर गेला असता। त्याला मारल्यानंतरच महाराज इथे गेले होते, पण तो बचावला। ही घटना देखील त्यांच्या शौर्याचं प्रमाण देणारी घटना आहे। औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटून आलेला एखादा व्यक्ती दुर्मिळ आहे, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत। सोबत संभाजीराजे, वय वर्ष फक्त 11। त्यांचा परिचय आपण या ठिकाणी मी दिलेला आहे। तसे ते मी त्यांना लहानपणापासून ओळखतो। माझ्या आजोळच्या, त्यांचं गाव म्हणजे माझा आजोळ आहे, त्यांनी काढलेलं शिवाजी महाराजांचे चित्र माझ्या मामाच्या घरामध्ये अजून सुद्धा आहे। तर त्यांच्या मोठ्या लहान्या बहिणी, माझी मोठी बहीण क्लासमेट आहे, मी सुद्धा त्यांच्या गावाला शिकायला होतो। तर अशा प्रकारचे हरवणारे कलाकार म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते आणि इथे सुद्धा अशा प्रकारचा एक कलाकार आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। आज त्याचा आपण आज या ठिकाणी प्रत्यक्ष कसं चित्र काढतात आणि काय म्हणणार की हा घोडा काढलाय भिंतीवरती, तिकडे मोर काढलाय मॅडमने आमच्या शाळेत छान, इकडे हरण काढलेलं आहे। ही झाली, काय झालं आहे हे सगळं? तर त्या चित्रकलेसंबंधी जेव्हा अभिव्यक्त व्हायचं आहे, चित्रकलेवरती आपल्याला अभिप्राय द्यायचा आहे, तेव्हा मात्र आपल्याला छान चित्र, सुंदर चित्र, मस्त काढले चित्र, याच्या पलीकडे आपल्या शब्दांची मर्यादा संपलेली असते। आणि जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवरती स्वतःचं विराट रूप दाखवलं, अर्जुन दिग्मूढ झाला, त्याला सुचेना, तो पाहत बसला त्या श्रीकृष्णाच्या त्या दिव्य रूपाकडे। आणि मग त्यानंतर 11व्या अध्यायानंतर श्रीकृष्ण कमी बोलतो आणि अर्जुन बोलायला लागतो, केशू केशूच म्हणतो। तो म्हणतो, कुठे कुठे आहेस तू? दिसतोय तो खूप भव्य सुंदर दिसतंय ते चित्र, पण आपल्याला पण मग नेमकं काय आहे, कसं आहे, कुठं आहे हे मात्र मला माहिती नाही। आणि ती चर्मदृष्टी किंवा ज्याला आपण दिव्य दृष्टी म्हणू, ती मग भगवंतानी, श्रीकृष्णाने अर्जुनाला दिली आणि त्यानंतर अर्जुनाला भगवंत कुठं कुठं आहेत ते दिसायला लागले। तशी चर्मदृष्टी, तसा थोडासा आपल्या मुलांना त्या चित्रकलेचा दृष्टिकोन द्यावा असं आमच्या कल्पक मुख्याध्यापक श्री शिरपूरकर सरांना वाटलं आणि त्यांनी मला इथे उभं केलं। नाही तर आपली अवस्था काय झाली असती? तर ज्ञानेश्वर महाराज चित्र काढून दाखवत आहेत,
त्या चित्राचा प्रकार आहे रेखाटन. शिवाजी महाराजांची पेन्सिलने आधी त्यांनी काय केलेलं आहे, चित्र रेखाटलं आणि या रेखाटलेल्या चित्राला जलरंग, वॉटर कलर ज्याला आपण म्हणतो, त्या वॉटर कलरचा वापर करून ते रंगवतात. या वॉटर कलरच्या माध्यमातून रंगवण्याचे दोन प्रकार आहेत, एक पारदर्शक आणि दुसरा अपारदर्शक. पारदर्शक रंगामध्ये पाणी जे असतं ते रंगामध्ये टाकलं जातं आणि कलर पेंट केले जातात, फिके केले जातात. सर जे चित्र प्रकार दाखवतात आपल्या समोर ते आहे अपारदर्शक. त्यामध्ये समजा काळा रंग जरासा फिका करायचा असेल तर त्यामध्ये बोला सर, जय काय का सर. तुमच्या हिशोबाने जबरदस्त जबरदस्त.
बोलता 2 मिनटं, 1 मिनिट याविषयी बोलता का? 1 मिनिट झालं तुमचं झाल्यावर. मोठा करायचं का सर? 1 मिनिट. सर एक फोटो घेतो. सर फोटो शिवाजी महाराजांचं आता जसं त्यांनी चित्र रेखाटलं, तर कोणी गाणं म्हणतं, कोणी चांगलं स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्हिटी करतं. तर अशा तुम्ही स्वतः चांगली एखादी हॉबी तुम्ही जपा. तर जास्त तर बोलणार नाही, एक छोटं गाणं ऐकणार आहे. हो सर. ऐकायचं. चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे बदन के तले, जहाँ हम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले. एक ऐसे बदन के तले जहाँ वो नजर दौड़ाए, आजाद गगन लहराए, जहाँ रंग बिरंगे पंछी आशा का संदेशा लाए, जहाँ रंग बिरंगे पंछी आशा का संदेशा लाए. कहीं गैर न हो, कोई गैर न हो, सब मिल के चलते चले, जहाँ हम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार बने. चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ हम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार बने. एक ऐसे गगन के तले. धन्यवाद. छत्रपति शिवाजी महाराज की धन्यवाद. शिवाजी आओ हमारे गले लग जाओ, आओ खाना मांगो मारी दो हंसरी, खाना मांगो मारी दो हंसरी, रोकून नजारा देनी जिरा जिरा जी 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 जिरा जिरा जी 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 जिरा जिरा जी जी जी. खानाचा राजाला आणि कंदीला आणि दगा केला, खानाचा अभिमान मानला, खानाचा अभिमान मानला, कट्यारीला वारकन केला, कट्यारीला वारकन केला, खरं खरं आवाज झाला, खरं खरं आवाज झाला, चिलखत होते अंगाला, चिलखत होते. संत तुको नामदेव राय दिवसभर हातात खराटे घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं, असं ज्यांनी काम केलं ते संत गाडगेबाबा. शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने मुलीला शिक्षण मिळालं. माझ्यासारखी एक सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते, त्या आमच्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले, ज्याने प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावरती आज साऱ्या देशाचा राजकारभार चालतो, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः या सर्व महामानवांना मी अभिवादन करते. आयुष्यातले प्रत्येक क्षेत्रात असे नाही, आयुष्यातले प्रत्येक क्षेत्रात असे नाही, काही क्षण विसरून भलताच विसरता येत नाही, आणि असाच आजचा क्षण.